तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पृथ्वीवर एवढे झाडं आणि एवढे फळं, एवढे पानं, एवढे फुलं आहेत की त्याच्यापैकी एकही वनस्पती ही टाकाऊ नाही. त्याचे आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे फायदे आहेत मित्रांनो. अशीच एक वनस्पती किंवा असंच एक झाड म्हणा किंवा असंच एक फळ म्हणा, त्या फळाबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्या जीवनामध्ये ती वनस्पती काय काम करते आणि ती खाल्ल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यापासून किती फायदे होतात. फळच नाही मित्रांनो, तर त्या फळाचे पानं देखील इतकी औषधी आहेत आणि इतके आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी आहेत. तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर उशीर नाही करता आपण तुम्हाला लगेच ते झाड दाखवतो मित्रांनो. चला. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे आहे रामफळाचं झाड. हे बघू शकता रामफळे कशा प्रकारे याला लागलेत हे बघू शकता. हे आहे रामफळाचं फळ. हे बघू शकता तुम्ही, याचा आकार, याचा रंग भुरकट लाल असा याचा रंग आहे. आणखीन हे पिकलेले नाहीत, हे हिरवे आहेत. हे बघू शकता तुम्ही. आणि हे आहे रामफळाचं झाड. याचा आकार हे बघतो, सीताफळापेक्षा मोठं असणारं ही रामफळ आहे मित्रांनो. श्री रामचंद्र प्रभूंच्या नावावरून या फळाचं नाव आहे. याचं नाव रामफळ पडण्याचं कारण असू शकतं, धार्मिक कारणं भरपूर आहेत आणि असू शकतात. पण आज आपण धार्मिक कारण नसून याचं वैज्ञानिक जी माहिती आहे, जी की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग कसा होतो आणि याचे खाल्ल्यानंतर फायदे काय होतात, हे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, रामफळ खाल्ल्यानंतर रामफळाचा फायदा एक असा होतो की आपलं जर वजन कमी असेल तर वजन वाढवण्यासाठी आपल्याला रामफळाचा उपयोग होतो मित्रांनो. रामफळ खाल्ल्याच्या नंतर आपलं वजन लवकरात लवकर वाढू लागतं. ज्याचं कुणाचं वजन कमी असेल त्यांनी रामफळ खाल्लं तर लवकरात लवकर आपलं वजन वाढेल. आणि आपल्या हृदयासाठी, ज्याला कुणाला हृदयाविषयी थोडा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठीही रामफळ हे उपयुक्त आहे. जर कोणाला पचनक्रिया जर व्यवस्थित होत नसेल, खाल्ल्याच्या नंतर अन्न जर व्यवस्थित पचन होत नसेल, तरीही रामफळाचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो मित्रांनो. एवढी औषधी फळ आहे की आपली पचनक्रिया सुधारणे, आपल्याला जर ताणतणाव असेल तर तणावापासून मुक्तता, असे बरेचसे फायदे या फळाचे आहेत मित्रांनो. जर कुणाचं पोट दुखत असेल किंवा कुणाला ताप आला असेल तर या पानांचा काढा जर तुम्ही करून पाजलात प्रमाणामध्ये, तर त्याच्यावरही ही औषधी पान आहेत मित्रांनो. याचं पान ही औषधी आहे आणि याचं फळ ही औषधी आहे. याचं सेवन प्रमाणाबाहेर केलं नाही पाहिजे, कारण याच्यामध्ये गोड फळ असल्यामुळं याची नैसर्गिक शुगर असते आणि याच्यामुळे तर सेवन पण जास्त प्रमाणात नाही केलं पाहिजे. असे भरपूर भरपूर फायदे या झाडाचे आहेत मित्रांनो, ह्या फळाचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्या फळाचा आकार कसा आहे. याची चव गोड असते मित्रांनो. सीताफळापेक्षा थोडं कमी गोड असं हे आपलं रामफळ आहे. तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती आणत असतो. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.